आपण सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात स्वागत आहे। तर हे 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं आणि मोठे तांदूळ आहेत हे कंट्रोलचे। तर एवढं साहित्य लागणार हे पण घेतलेलं आहे वाट्यात काढून आणि एवढं लागतं म्हणून हे मापाने काढून घेतलेलं आहे। अर्धा चम्मच हे मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये तांदळाच्या आणि तांदूळ बारीक दळून घ्यायचे चांगले। तर आता हे चटणी टाकून घेत आहे अर्धा चमचा आणि अर्ध्यापेक्षा आणि हळद पण लागणार आहे याच्यामध्ये। हळद एवढीशी टाकून घ्यायची, जास्त नाही टाकायची हळद, टेस्ट वेगळंच होऊन जातं मग। तर हळद कमीच टाकायची तांदळाच्या पिठामध्ये। मग हे टाकून घेतल्यावर हळद मीठ चटणी टाकून घेतल्याच्यानंतर ओवा आणि हे जिरे घेतलेले आहेत एकत्र करून आणि हाताने कुस्करून चांगलं ह्याच्यात टाकून द्यायचे तांदळाच्या पिठामध्ये। तर खूप टेस्टी लागतात ओवा आणि जिऱ्यामुळं। आणि आणखीन एक तीळ पण टाकायचे असतात त्याच्यामध्ये, तिळाने पण खूप छान टेस्टी लागतो। तर हे उपासाला करतात आमच्या इकडे तेलंगणात, उपासाला खातात हे करून। मग हे शेंगदाण्याचा कूट आहे आबडधोबड केलेला, हे पण कूट टाकून घ्यायचा, कडकपणा येतो। तर ह्याच्याने आता हे मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक बारीक चिरलेल्या, मिरच्या टाकल्यावर आणखीन बारीक कांदा चिरून टाकला होता। तर हे उपासासाठी आम्ही खात नाहीत पण तेलुगू लोक खातात। कोथिंबीर पण घेतलेली आहे बारीक बारीक चिरून। तर हे चिरून घेतल्याच्यानंतर मग कढीपत्ता पण आहे टाकायचा। तर कढीपत्ता बारीक बारीक चिरून टाकायचा, एकदम टेस्टी छान लागते। आणि माझी मैत्रीण आलेली आहे घरी तेलुगू, तर तिला उपास होता सोमवार, तर ती असं हे तिला मी हे करून दिलेलं आहे थालीपीठ। तर ती म्हणजे थालीपीठच खात असते मी उपासाला, तर त्याच्यावरच तिने उपास सोडलेला आहे। मग आता हे टोमॅटो टाकून घेतले, तेवढे एक टोमॅटो चिरला होता ते बारीक बारीक चिरून ह्याच्यात टाकून चांगलं आता हे सगळं मिसळून घ्यायचं आहे। आणखीन तेल आहे, तेल 1 चम्मच टाकायचं ह्याच्यामध्ये। तर थोडंसं आणखीन 1 चम्मच टाकलेलं आहे तिने, तीच करत होती, मी शूट करत होते तिचा व्हिडिओ सगळा हे कशी बनवते ते। आणि ती उपासाला सोमवारी प्रत्येक सोमवारी हीच खाते आता हे करून थालीपीठ करून। आणि मी तव्यावर करायला सांगितलं तिला, मग एकदम तिला तिच्या घरी वेगळं असतं करायचं, पण हे आपल्या घरी तवा आहे म्हणून मी तव्यावर कर म्हणलं नॉनस्टिकच्या। तर हे असं पाणी टाकून घेतलेलं आहे तिनं सुरायसाठी, थोडं थोडं करून टाकत होती पाणी ती आणि मी वरतून टाकत होते पाणी। ती मळत होती पीठ, चांगलं पीठ मळून घेतलं आणि प्लास्टिकचं जाड प्लास्टिक घेतलं तिनं, त्याच्याला तेल लावलेलं आहे आणि तेल लावून तिला चांगलं हे करत होती, चांगलं तेल लावून चौकडून पसरून घेतलेलं आहे। मग तवा ठेवला तिनं। माझी मैत्रीण साधना हिने तवा पण गरम व्हायला ठेवलेला आहे, चांगलं हे केलं, उंडा असा एकदम छान गोल गोल घेतला होता हे। आणि हे थालीपीठ आहे हे नॉनस्टिक तव्यावरचा। तर ती साध्या तव्यावर पण करत होती, पण मी म्हणलं नॉनस्टिक तव्यावरच कर म्हणलं, एकदम चिटकून जाईल। तर असं हे करून घेतलेलं आहे जाडसर। आणि मग ह्याला आता हे तव्यावर टाकायचं आहे। तर तव्यावर अगोदर तिने तेल टाकून घेतलं आणि उलतण्याने छान पसरून घेतलेलं आहे तेल। तर मला कधी कधी नवीन नवीन शिकायला खूप आवडतं काहीतरी, तर आपण तरी ही साधना मैत्रीण तिला आप्पाल पण खूप टेस्टी करता येतात, तिळाचे लाडू पण करता येतात। तर हे थालीपीठसारखंच हे सर्वांग पिंडी म्हणून हे उपासासाठी केलेलं आहे आणि ती उपास ह्याच्यावरच सोडत असते नेहमीच दर सोमवार। मग त्याला छोटे छोटे छिद्र पण केलेले आहेत असे तेल जायसाठी, आणि वरतून तेल पण सोडलं होतं असे छिद्र करून तिने। मग खूप टेस्टी लागत होतं, टेस्टी झालं होतं हे। आम्ही टेस्ट पण केलं होतं झाल्यावर दोघींनी। तिला 2 करून दिले मी असे छान एकदम असे, आणि परत पण झाकायची असती। आणि परत झाकल्याच्यानंतर मग पुन्हा ह्याला पलटून बघितलं तर आम्ही काय एकदम छान कलर आला होता ह्याला आणि असं खुरपूस भाजलं होतं हे चांगलं। तांदळाचं असल्यामुळे थोडं तेल टाकू आम्ही, चांगलं एकदम गोल्डन खरपूस भाजलेलं आहे। पुन्हा आणखीन एकदा तेल लागत होतं थोडंसं, मी थोडं पळीमध्ये तेल, छोट्याशा पळीमध्ये तेल घेऊन भरपूर तेल टाकलेलं आहे या छिद्राने। आणि ह्याला सर्व पिंडी म्हणतात तेलंगणामध्ये, आम्ही इकडे फक्त उपासासाठीच खातात तेलुगू बायका आणि ह्याच्यावरच उपास सोडतात सोमवार कोणी कोणी। तर हे खूप टेस्टी बनणारे एकदम पदार्थ आहे। ही डिश आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी मैत्रीण आहे साधना, तिला उपास होता आज, तेलुगू आहे ती। तर हे सगळं टोमॅटो सॉस ते घेतलेलं आहे सोबत, आणि आता हे भाजलेलं आहे एकदम एकदम खरपूस छान। तर भाजल्याच्यानंतर मी
प्लेटमध्ये तिला दिलेलं आहे खायला आणि कोथिंबीरच्या पानांनी प्लेट सजवलं. तेलंगणाच्या सर्व पिंडी डिशनं पोट भरलं.